तर चला आपण मॅच स्टार्ट करूया. अजय देखील आपल्याला पाहायला मिळतील इन ऍक्शन मध्ये. त्यांची ड्रेसिंग तुम्ही बघू शकाल. अजय नवले जे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत. सामना सुरू झालाय आणि पाऊस देखील सुरू झालाय. बरोबर टायमावरती पाऊस आलाय. बरोबर वेळ आहे पावसाची देखील. जिवली विरुद्ध मानकेवली अशी आपल्याला ही मॅच पाहायला मिळेल. पहिली धाव स्कोर बोर्ड वरती कल्पेश जुले आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रोशन जुळे पाहायला मिळत आहेत. निलेश मराडेचा हा षटक पहिलं. अजय नवले इन ऍक्शन मध्ये. रेड फुल टॉस ऑफसाईड ला खेळलेत. जवळपास तिथे फिल्डर उपस्थित नव्हते, मात्र दूरवरनं आलेत. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू शोधून फेक करेपर्यंत एकच धावीतनं मिळेल. 2 धावा स्कोर बोर्ड वरती. 4 ओव्हरची ही देखील मॅच आहे. दोन धावा स्कोर बोर्ड वरती. कल्पेश आणि रोशन. रोशन पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. या वेळचा हा फटका आपल्याला चांगला पाहायला तिथे जवळपास फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. सिंधू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या 6. 6 धावा स्कोर बोर्ड वरती. रोशनच्या बॅटमधून हा पहिला चौकार आलाय ओव्हर द विकेट. यावेळेचा हा हेलिकॉप्टर शॉट. जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळतो. क्लासिकल फटका रोशन धुळेच्या बॅटमधून आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. षटकार. गुड शॉट. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. आम्हास धोनी स्टाईलनं चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच खेळासाठी जाणलं जातं रोशन धुळेला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. ओव्हर द विकेट ना. हा चेंडू मात्र आपल्याला चांगला पाहायला भेटला. डॉट. 12 धावा स्कोर बोर्ड वरती. निलेश देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्रा धावीत एक मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 13 वर. 13 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. प्रत्येकी 4 षटकांची ही मॅच. दरम्यानचा हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. राऊंड विकेट ना. या दरम्यानचा आताचा मात्र चेंडू आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला. राऊंड विकेट आले. बीट केलं फलंदाज रोशनला. निलेशनं अंतिम चेंडू आल्या डॉट. पहिल्या षटकाचा खेळ झाला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 14. मनीष. सेकंड ओव्हर. मनीष पांडे. खराब चेंडू. त्याचा फायदा.
ओव्हर द विकेट ना स्प्रिटचा बॉल संघाची धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते पांडे ओव्हर द विकेट रोशन साठी या दरम्यानचा हा चेंडू आपल्याला चांगला पाहायला भेटला एकच धावीत न मिळेल एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकदम पुढे जाते धावसंख्या स्कोर कार्ड वरती 17 आपल्याला पाहायला मिळते ओव्हर द विकेट या दरम्यानचा हा देखील चांगला चेंडू आणि फलंदाज बाद बिग विकेट हनुमान झोविली संघाचा हा डिनर फलंदाज बॅक टू द पवेलियन धावसंख्या 17 तीन चेंडू झाले आहेत अजूनही 3 चेंडू बाकी आहेत त्या षटकातील महेंद्र दुळे नवीन फलंदाज माही मैदानाच्या आतमध्ये समोरच्या दिशेने फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो सँड अँड डिलिव्हर पांडेवरती झालं आक्रमण माहीच्या बॅट मधून पहिला विकेट 6 हा डिनर फलंदाज जरी कल्पेश धुले बाद झाला असेल तरी देखील महेंद्र धुळे आता मात्र बॅटचा पेस होत असताना संघाची धावसंख्या 23 वर अजून एक फुल टॉस तो देखील मैदानाच्या बाहेर ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये पांडेवरती गेलं आक्रमण महेंद्रच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार कोणतीच धावा स्कोर बोर्ड वरती 29 चला चला वेळ कमी घ्या प्लीज अजून आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायचे थोडं सहकार्य करा ओव्हर द विकेट ना हा देखील फुल टॉस होता मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क आला नाहीये एक धावीत न मेल आणि 2 ओव्हरचा खेळ देखील झाला कंप्लीट 15च्या सरासरीने एकूण संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला 30 पाहायला मिळते चांगली बॅटिंग हनुमान क्रिकेट संघ झोविली टीमची
राऊंड विकेटनं हा चेंडू आपल्याला भरपूर चांगला पाहायला भेटला. कुठे पद्धत चेंडू हाफ ट्रॅकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला महेंद्रनं. गोलंदाज आहेत हेमंत मराडे. हेमंत तिसऱ्या ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या 30 वर आहे. स्टार्टिंग एंडला महेंद्र धुळे खेळण्यासाठी सज्ज. राऊंड विकेट दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. एकच धावीत नमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 वरती आपल्याला पाहायला मिळते. 31 31 धावा धावफलकावरती आहेत. हेमंत षटक क्रमांक 3 मध्ये. राऊंड विकेट जबरदस्त आपल्याला फटका पाहायला मिळतो. बॉटमॅनचा सुंदर वापर. आजच्या दिवसातील अजून एक हा दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळतोय रोशन धुळेच्या बॅट मधून. बिग हिट सुपर षटकार. बालाजी देखील मात्र शांतपणे उभे आहेत. त्यांना काय समजे ना आता काय करावं. संघाची धावसंख्या एकूण 37. यावेळेस पुन्हा एकदा फटका हवे ते मिस टायमिंग. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फील्ड डबल चेंडू शोधून फेक होईपर्यंत फेक मात्र आपल्याला चांगली पाहायला मिळते. एकच धावीत न मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 38 धावा स्कोर बोर्ड वरती. तिसरा षटकाचा खेळ मार्गस्थ असताना चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. राऊंड विकेटनं जबरदस्त हा चेंडू मात्र लाईन खराब आहे. डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आमच्यापर्यंत आलाय. एक्स्ट्रा धावीत न एक मेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. 39 धावा स्कोर बोर्ड वरती. रिमझिम पाऊस देखील. थंडगार वातावरण आणि सुंदर वातावरण झाल्याने चांगली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळते इव्हिनिंगच्या सेशन मध्ये. राऊंड विकेट ना अगोदर खेळल्या महेंद्र चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी वापसी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये श्री गणेश मानकिवली संघाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 39 वरती आहे. या षटकामध्ये प्रयत्न करतोय हेमंत की चांगलं षटक टाकून पुन्हा एकदा वापसी करूया. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला भेटली. गोलंदाज हेमंत मराडेची. राऊंड विकेट. बॅटरी कडा लागते. चेंडू मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेनं. आणि आता मात्र अजून इथनं काय धावा मिळतील. षटक देखील झाला कंप्लीट. एकूण तिसरा आणि संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 41. उत्तम मुंडे यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. नंदू सुरेश यांना देखील विनंती की आपण देखील व्यासपीठावरती यावं. दहिली गावचे, बोज गावचे, बेडशीट गावचे किंवा मनकिवली गावचे, जोईली गावचे ग्रामस्थ इथे जर उपस्थित असतील तर आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पंकज बोळे पहिला चेंडू डॉट आला पंकजचा. स्ट्रायकिंग इनला रोशन धुळे ज्याने चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गती कमी केली आहे आणि एक धावीत नमेल.
एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 42, 42 धावा स्कोर बोर्डवरती. दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू आणि एकच धावीत नमेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पंकजने केली आहे. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा खर्च केले. संघाची धावसंख्या 43, 43 धावा स्कोर बोर्डवरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, कारण का रोशन आणि महेंद्र चांगली बॅटिंग करतो. या दोघांना मात्र शांत ठेवलाय आतापर्यंत पंकज भोळेनं. चांगली गोलंदाजी केली आहे. यापुढच्या दोन्ही टीमना सज्ज राहायचं टॉससाठी. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टननं याची नोंद घ्यावी. फॉलो केला फलंदाजानं. हा चेंडू मात्र चेंडूने बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क नाहीये. डॉट बॉल. सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. पंकज भोळे जो अष्टपैलू खेळाडू आहे श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवली संघाचा, आणि आता मात्र चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये जिम्मेदारी जबाबदारी घेत असताना रोशन जोडला शांत ठेवणं एवढं सोपं नाहीये. जो चांगल्या टचमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पावसाळी फॉर्मॅटमध्ये रबर बॉल फॉर्मॅटमध्ये चांगली बॅटिंग तो करतोय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग त्यांनी या इनिंगमध्ये केली आहे. मात्र आता कौतुक केलं पाहिजे गोलंदाज पंकजचं. यावेळेचा चांगला फटका आहे. धावा नव्हत्या धावपालकावरती. आता त्याच गोष्टीचा विचार केला रोशननं. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. $49, 49 धावा स्कोर बोर्डवरती. अजूनही धडाकेबाज फलंदाज रमेश धुळे देखील आहेत डगआउटमध्ये. त्यांना काय संधी मिळणार नाहीये. अशी मोठमोठी नावं आपल्याला जोईली टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. कल्पेश धुळे तुम्ही नक्कीच त्यांची तुम्ही बॅटिंग बघितली असेल, जे हार्ड हिटर फलंदाज आहेत जोईली संघाचे. बॅटची कडा आणि कीपर बीट झालेत. एक धाव झाली आहे कंप्लीट. चेंडू उचलून फेक करूनंतर एकच धावीत असेल. 50 धावा स्कोर बोर्डवरती. 51चं टार्गेट आहे. तलेगाव वाडी टीमच्या कॅप्टनने या लगेचच आणि त्यांच्या चिखलोली संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचे आमच्या व्यासपीठासमोर प्लीज. चला वेळ नका घेऊ प्लीज. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. तलेगाव वाडी टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर यायचे त्यांच्या अगेन्स्ट चिखलोली. चला आपण मॅच स्टार्ट करूया. सामना जेव्हा सुरू पण ऐकूया पुन्हा आमचे सहकारी समालोचक मित्र राहुल चव्हाण यांना.
तलेगाववाडी टीम आपण यायचं आहे. चिखलोली टीम इथे त्यांचा संघनायक आलाय. तर प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला होता. श्री गणेश माणकेवली संघानं आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी जे हनुमान जोबेरी टीमला. फलंदाजीसाठी प्रथम 4 षटकामध्ये तब्बल 50 धावांचं एक टार्गेट सेट केलं जोबेरी संघानं आणि द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना 51 धावा इथे मात्र कराव्या लागतील श्री गणेश माणकेवली टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करतोय. स्टार्टिंग एंडवरती फलंदाज देवेंद्र मिनमिने यांनी मात्र मागील मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती. तोच देवेंद्र मिनमिने यावेळेस स्टॅकिंग इन वरती आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने पुरस्कार स्वीकारला होता तोच फलंदाज पंकज बोले नाव स्टॅकिंग इन वरती. जोबेरी संघाचा कॅप्टन कुल महेंद्र धुळे राऊंड द विकेट. पहिलाच बॉल यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका दूरवरून कल्पेश आले चेंडूवरती. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र पंकजच्या माध्यमातून केलं जात होतं. माणूस होतं परंतु धाडच नव्हतं आणि इथे मात्र सिंगरच्या मदतीनं देवेंद्र मिनमिने स्वतःचं व संघाचं अकाउंट ओपन करत असताना श्री गणेशा करत असताना टीमची टोटल फरकावरती 1 धाव. राऊंड विकेटने यावेळेस मात्र खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. शॉट थर्डमॅनच्या दिशेला पंकज भोलेच्या बॅट मधनं ब्लास्ट षटकार. तर स्पर्धा आपण पाहताय फ्रेंड्स ग्रुप आयोजित स्वरा ट्रॉफी 2021 पर्व पहिलं बालकृष्ण मुंडे दादा यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या भेटी झाली. एका बाजूला विचार केला तर जय हनुमान जोबेरी संघ, दुसऱ्या बाजूला विचार केला तर श्री गणेश माणकेवली संघ. फ्रेंडशिप लढत मैदानाच्या आतमध्ये हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू मात्र शॉट मिड विकेटला येतोय. एक धाव तर पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील करत होते परंतु भारत धुळे चेंडूला घेऊन इथून पिच पर्यंत पोहोचलेत आणि या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने इथे मात्र स्ट्राईक नोटीस होईल फलंदाज देवेंद्र मिनमिनेकडे. टीमची टोटल आपण पाहू शकता फलकावरती 8 धावा. 3 चेंडू शिल्लक असतील. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र धुळे. टीमची टोटल फलकावरती 8 धावा. राऊंड द विकेट पण एकदा बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जसा बॉल बॅटच्या राडार मध्ये आला तसा फेकून दिलाय देवेंद्र मिनमिनेने. बॉल फेकून दिलाय मिड विकेट सीमारेखा पार. षटकार. तर षटकार आलाय फलंदाज देवेंद्र मिनमिनीच्या बॅट मधनं. टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. 14 धावा. मोठा फटका पाहायला मिळाला देवेंद्र मिनमिनीच्या बॅट मधनं. चांगला फलंदाज आहे. राऊंड द विकेट एवढे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक तर बीट झालेत. शॉट थर्डमॅनला चेंडू आलाय. रमेश धुळे चेंडूला गॅदर करतील. या दरम्यान सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे देखील करत नाहीयेत कारण त्यांना माहिती आहे अचूक थ्रो इथे मात्र रमेश धुळे यांनी केला आणि या दरम्यान सिंगल रन आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे सरकेल. टीमची टोटल फलकावरती 15 धावा. तर षटकातील अंतिम चेंडू शिल्लक. बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र धुळे. थोडीशी मागणी गोलंदाजी. गोलंदाज महेंद्रच्या माध्यमातून शागे एंड वरती फलंदाज पंकज बोले. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न पंकज बोलेने केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. टायमिंग जुळला नाही. यावेळेस स्टेप अप पडल्यानंतर बॉल न उंच आला यष्टीरक्षक रुचन धुळेच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता इथे मात्र होत असताना तर शंकर पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नेक्स्ट मॅच तलेवाडी गाव आणि त्यांना फाईट करेल चिखलोली टीम. चिखलोली टीम
प्रथम टॉस विन. डिसिजन पेंडिंग असेल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून पुढे सरकलेत. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. 15 धावा आले स्कोर कार्ड वरती. अजूनही 36 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रमोद. ओव्हर द विकेट बॉलर तयार. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज देवेंद्र मिनमिने. मागील मॅच मध्ये देखील खूप चांगली फलंदाजी देवेंद्रची. पहिला चेंडू यावेळेस लाईन पाहावी लागेल. यावेळेस एक धाव तर पूर्ण केली आणि अंपायर सिग्नल फायनली व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर यावेळेस ऑफ स्टिकला सोडून गेलाय चेंडू. एसटी रक्षक महेंद्र धुळे देखील बीट झाले होते. इतका चेंडूला वेग होता आणि सिंगलच्या मदतीनं यावेळेस 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केले जातील. 1+1 टीमची टोटल फलकावरती 17 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पंकज बोले. संकट मोचक फलंदाज. फुलटॉस होता. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट करता आलेला नाहीये चेंडूला. एसटी रक्षक स्वतः महेंद्र धुळे चेंडू पर्यंत गेलेत. उचलून यावेळेस चेंडूला आणतील. या दरम्यान मात्र फक्त आणि फक्त अवधी होता सिंगल रन कंप्लीट करण्याचा. चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना यावेळेस गोलंदाज प्रमोद. पंकज बोले जर विचार केला ना तर संकटमोचक कामगिरी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते श्री गणेश मानकरी टीम कडनं. यावेळेस रबल बॉलच्या फॉर्मॅट मध्ये देवेंद्र मिनमिने खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज प्रमोद. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेस फुल करण्याचा प्रयत्न. एज लागते. स्वतः एसटी रक्षक चेंडू पर्यंत जातील. या दरम्यान सिंगल तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची संधीचं सोनं करता आलेलं नाहीये महेंद्र धुळेला आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे सरकेल. फलकावरती टीमची टोटल 20 धावा. या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 16 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. 16 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस थोडस व्यत्यय प्रमोदच्या माध्यमातून. नक्कीच अपेक्षा असतील श्री गणेश मानकरी टीमला देवेंद्र कडनं. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळते. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा अंपायर सिग्नल इज व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर भरधाव वेगानं चेंडू मात्र ऑफ स्टिकला सोडून निघून गेलाय एसटी रक्षक माहीच्या हातामध्ये. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात नक्कीच एक धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. टीमची टोटल फलकावरती 21 धावा. आता मात्र येणारे 16 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा 30 लाईन. खराब लाईन पाहायला मिळते प्रमोदच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल. टीमची टोटल पुढे सरकेल. फलकावरती धावा लागतील त्या 22 धावा. येणारे 16 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. यावेळेस अँगल चेंज करत असताना गोलंदाज राऊंड द विकेट येतील. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. नजगत भरत स्ट्रोक. क्रिकेटचं मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं देवेंद्रच्या बॅटमधनं. यावेळेस कल्पेश धुळे चेंडूवरती येतील. उचलून फेक करतील. 2 धाव्या नक्कीच खूप वेगानं पूर्ण केल्या जातात दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य दिलं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण बदलेल. येणारे 15 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा बॉलर तयार. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र फिल्डर आले चेंडूवरती आणि मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय.
आता मात्र धक्का क्रमांक पहिला लागेल बॅटिंग करणारा श्री गणेश मानकिवली टीमला. देवेंद्र मिनमिनेची खेळी संपुष्टात. इनाईट नंबर हॅलो हॅलो इनाईट नंबर 3 वरती एक जबरदस्त फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना कुमार नवले. छोटा पॅकेट बडा धमाका, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट. नेहमीच टेनिस बॉलची मॅच असली तेव्हा देखील या कुमारच्या माध्यमातून खूप चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सलामीला नेहमी येतात. आज मात्र वन डाऊनला आलेत. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक म्हणून या टीम मध्ये एंट्री झाली होती, परंतु आज सलामीला त्याला पाठवत असतात. आज मात्र वन डाऊनला आलाय. यावेळेस स्टॅकिंग एंडवरती फलंदाज पंकज बोले. डाऊन द विकेट बॉल तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादात टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिलाय, निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता होत असताना कमबॅक करत असताना गोलंदाज प्रमोद. हॅलो हॅलो अंतिम चेंडू शिल्लक. राऊंड द विकेटने यावेळेस फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर आउटस्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र 12 चेंडू अर्थातच 2 षटकामध्ये 27 धावांची आवश्यकता बॅटिंग करणार श्री गणेश मानकिवली टीमला. तर प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला चिखलोली टीमने. आमंत्रित केलाय तळीवाडी गाव टीमला क्षेत्ररक्षणासाठी. त्याच दरम्यान मेघराजाचं देखील आगमन. इनाईट यावेळेस इनाईट नंबर 3 वरती आलेला बॅट्समन कुमार नवले स्टॅकिंग एंड वरती. तर यावेळेस कल्पेश धुळे फसवी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. सांघिक कोट्यातील तिसऱ्या तर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कल्पेश धुळे वर द विकेट. फसवी गोलंदाजी नेहमीच या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेस दिशाहीन गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र ऑफ स्टिक सोडून निघून जातो एसटी रक्षकाच्या हातमध्ये. नाही ते मात्र अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपात धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल. आता मात्र येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये एक हार्ड हिटर फलंदाज कुमार नवले. आधी ओव्हर द विकेट आले होते, यावेळेस राऊंड द विकेट येतील. गोलंदाज कल्पेश धुळे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागतं. एसटी रक्षक रोशन धुळे स्वतः गेले होते चेंडूवरती, कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीये आणि धक्का क्रमांक यावेळेस दुसरा लागेल बॅटिंग करणार श्री गणेश मानकिवली टीमला. फलंदाज बाद. एनएट नंबर 5 वरती हेमंत मराडे. राऊंड द विकेट यावेळेस
एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र आउट स्विंगिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच कटाक्ष टाकला होता पंचांकडे यावेळेस पंकज बोलेनं, परंतु पंच आमच्या राजेश भोईर सर भीष्मासारखे ठाम उभ्या. इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती होत असताना पंकजसाठी एकच म्हणेन, रामदेवकीने पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चकमा देणारा चेंडू होता. फलंदाज देखील संग्रामात टाकणारा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि एसटी रक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. एकच म्हणेन पंकज बोलेसाठी पराभव हा आयुष्याचा भाग आहे, पण पुन्हा लढण्यात तयार होणे ही जिवंत मनाची बाब आहे. इथून मात्र संघर्ष करावा लागेल फलंदाज पंकज बोलेला. विकेट. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंज ऑफ द पेस होता, परंतु परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, कारण चेंडू फुलटॉस होता, मेजवानी होती, तोपा होता आणि दोन्ही हाताने कबूल करत असताना पंकज बोलेच्या बॅट मधनं मिड विकेटच्या दिशेला आलेला ब्लास्ट, बिग हिट, षटकार. एकच म्हणून पंकज बोलेसाठी प्रयत्न सोडतो तो मात्र संपतो, म्हणून कठीण काळात स्वतःला सांगा ती शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. फलंदाज पंकज भोलेने मोठा स्ट्रोक दाखवला. षटकार आला. षटकारच्या मदतीने टीमची टोटल वेगाने पुढे सरकेल. 31 धावा. अजून येणारे 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. एंड वरती ज्याने मात्र षटकार दाखवला होता तोच फलंदाज पंकज भोले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस अनसाइडला मोठा फटका खेळले. एका टप्प्यावरती चेंडूला गॅदर करून फेक करतील. या दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट केली जाते. आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल फलंदाज हेमंत मराठेकडे आणि येणारे चेंडू असतील 7 आणि आता धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे 19. सात चेंडू आणि 19 धाब्यांची आवश्यकता. सामना अंतिम टप्प्यावर येईल. शेवटच्या चेंडूवरती येईल यात तिला मात्र शंका नाही. पण एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राऊंड द विकेटने गोलंदाज तयार. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट तर हातातून निसटली आहे, परंतु चेंडू गेला मिड विकेट सीमारेखा पार. यावेळेस एकच म्हणेन मी हेमंत मराठेसाठी, उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय निवडून जाते. झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून स्वप्नाचा पाठलाग करा, आणि त्याच स्वप्नांचा पाठलाग आणि त्याच धावांचा पाठलाग करत असताना इथं हेमंत मराठे ठोकतोय षटकार. येणारे 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश मानकेवरी टीमला बॉलिंग ट्रॅक वरती अभय तयार. राऊंड विकेटने पहिलाच बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका सजवलाय. तिथे होते फिल्डर आणि त्याच्या हाताला ब्रश करून चेंडू गेलाय सीमारेषा पार. पंकज बोलेच्या बॅट मधनं आपल्या नावाचा ब्रँड दाखवणारा पहिलाच षटकार. बघा मानगिरी संघ, आपण जास्त आरडाओरडा करू नका. आयोजकाच्या माध्यमातून आम्हाला सूचना येते. अजय नवले उर्फ काजू, आपण शांत बसा. चांगली फलंदाजी फलंदाज पंकज भोलेच्या बॅट मधनं. येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. यावेळेस हेलिकॉप्टर उडवला होता अलोंग द कार्पेट. चेंडू मात्र इथे मात्र स्वतः गोलंदाज गेले चेंडू परती आणि 2 धावा इथे चेतेच्या वेगाने पूर्ण केले जातात. एकच म्हणून पंकज बोलेसाठी, यू ही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है, पूछो उन चिड़ियों से कैसा बनती है आशा, बोली तिनका उठाना पड़ता है. आणि तिनका उचलत असताना इथं फलंदाज पंकज भोलेच्या बॅट मधनं षटकार पाहायला मिळाला आणि आता ही दुहेरी धाव त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली फलंदाजी. येणारे 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. स्टार्टिंग एंड वरती फलंदाज पंकज भोले सज्ज.
जिंदगी में कभी भी किसी को बेकार मत समझना दोस्तों, क्योंकि बंद घड़ी भी दिन में 2 बार सही समय बता दिया. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज सज्ज बैल पंकज भोले, स्ट्रायकिंग एंडवरती, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती हेमंत मराडे, तर त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अभय तयार. राऊंड विकेट हाफ ट्रॅकर बॉल. यावेळेस चेंडू मारत होता आंध्रला आणि चेंडू गेलाय बांद्र्याला. यावेळेस शॉट थर्डमॅनला फिल्डर मोठी चेस होती आणि चेंडू अलॉंग द कार्पेट निघून गेलाय शॉट थर्डमॅनला. सीमा रेषा पार. पंकज भोलेच्या बॅट मधून अजून एक चांगला स्ट्रोक, चौकार. पंकज भोले साठी एकच म्हणेन, क्योंकि यूं ही नहीं होती हाथों के आगे लकीरों की उंगलियां. रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है और वो मेहनत यहाँ से पंकज भोले दिखाते हुए. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि फक्त एका धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. एक हाती किल्ला लढवत असताना पंकज भोले पर्वतातून निघणाऱ्या, समुद्रातून निघणाऱ्या, पर्वतातून निघणाऱ्या नदीने देखील विचारला नाहीये समुद्र किती दूर आहे, आणि त्याच प्रकारची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पंकज भोले करत असताना येणारे 3 चेंडू आणि फक्त एका धावेची आवश्यकता. यावेळेस फक्त दिशा दिली आहे अन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअरला. तिथे मात्र भारत धुळे होते, परंतु त्यांना बीट करून चेंडू मागे गेलाय आणि विजयाची धाव पंकज भोलेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली फलंदाजी. पंकज भोलेची जर इनिंग आवडली असेल तर नक्कीच एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या पंकज भोलेसाठी. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच